काल अचानक मुंबईमध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर मी आता व्हिडिओ का बनवतोय मी तुम्हाला सांगतो। पाऊस पडल्यानंतर अचानक वादळ वारा सगळा झाला आणि घाटकोपरमध्ये एक ॲडव्हर्टाइज करणारा एक मोठा फ्लेक्स खाली पडला आणि त्याच्यामध्ये काय 4-5 जण मेली। एक महत्त्वाची गोष्ट, हे फ्लेक्स लागतात कोणासाठी? या राजकारण्यांसाठी। कुठे कुठे लावले जातात? मग तो रस्ता असो, ते कुठलाही ओव्हरब्रिज असो, कुठलाही नाला असो, गटार असो, कुठलीही झोपडपट्टी असो, कुठलीही बिल्डिंग असो, कुठलाही रस्ता असो, सालं जिकडं तिकडं त्या लोखंडाचे ते सगळे अनधिकृतरित्या बांधलेले, या राजकारण्यांच्या वरद हस्ताने बांधलेले हे सगळे फ्लेक्स आणि ते ॲडव्हर्टायझिंग बोर्ड त्याच्या खाली मरून आपली सामान्य लोक मेली, ज्यांचं सालं याच्याशी काही घेणं देणंच नाहीये। आता पाऊस आणि वारा काय कधी येत नाही का? येतो, पण यांच्या घाणेरड्या व्यवस्थेमुळं, त्या महानगरपालिकेच्या घाणेरड्या कारभारामुळं आज 3-4-5 जणांना मरावं लागतं। इतकं मरण स्वस्त झालंय, इतकं मरण स्वस्त झालंय। काय करतायत आमचे हे राजकारणी, हे सगळं प्रशासन? सालं ढिम्म नुसतं तात्काळ सगळ्या महाराष्ट्र राज्यात, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जेवढ्या ही अनधिकृतरित्या बांधलेली सगळी होर्डिंग्स आणि हायवेला हे सगळं दिसतं ना, नुसत्या चिटोऱ्या ठोकल्यासारख्या, सगळ्याला उखडून फेकलं पाहिजे आणि फेकावंच लागेल। याच्या विरोधात खरं तर लोकांनी उतरलं पाहिजे, कारण ही फार मोठी अडचण आहे, ही फार मोठी अडचण आहे। हे आज फक्त तुम्हाला छोटीशी गोष्ट दिसले, पण येणाऱ्या काळामध्ये हे होर्डिंग्स आणि हे फ्लेक्स अनेकांचे जीव घेणार आहेत। हा शब्द आहे माझा, तुम्ही लक्षात घ्या।